हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज मैत्रिणींनो आपण कटोरी कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. ते वारंवार सांगूनही पेपर कटिंग चुकते, तर ही पेपर कटिंग शेवटपर्यंत बघा. आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आज इथे मी पेपर घेतलेला आहे बघा. तर कॅलेंडर असलं आपलं तर घ्यायचं, आपण ते यूज करू शकतो. आता इथं मी उंची घेतलेली आहे बघा. उंची घ्यायची आपल्याला आहे 14 आणि 14.5. ओके, या 14 ही मागची उंची आहे आणि 14.5 ही पुढची उंची आहे. पेपर बघा कसा ठेवलेला आहे. तर तुमच्याकडे असं कॅलेंडर असलं ते तुम्ही घेऊ शकता. तर 14 14.5 याच्यावर दोन दोन खुणा करून घ्यायच्या आहे, जेणेकरून मागची आणि पुढची उंची सोबत घेतली जाईल. त्यानंतर 14 इंचावर एक खून रेष ओढायची आहे. 14.5 वर पण एक लाईन मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली तर उंची झालेली आहेत बघा. कॅलेंडर हे एकसारखं ठेवायचं आहे, मागे पुढे झालं नाही पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला जी चेस्ट आहे ती घ्यायची आहे. आता इथं चेस्ट आहे 9 इंच. तुम्ही मार्जिनसाठी 2-2.5 इंच ॲड करू शकता. इथं मी 1 इंच ॲड करणार आहेत. पण आता आपण मागची उंची दोन्ही लेअरवर कट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण जी पुढची उंची जी 14.5 होती ती कट करून घ्यायची आहे आणि एका लेअरवर 14 इंच कट करून घ्यायची आहे बघा. त्यानंतर आपल्याला इथं मी अजून कट नाही केलेली आहे. तर बघा, आधी आपण चेस्ट घेणार आहोत. इथं चेस्ट मी 10.5 इंच घेतलेली आहे. 10.5 10.5च्या 2-3 खुणा केलेल्या आहे आणि आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपले 2-3 मेजरमेंट झाले. एक मागची उंची, पुढची उंची आणि एक चेस्ट. म्हणजे चेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण 2 इंच ॲड केलेले आहेत. याच्या अगोदरचा व्हिडिओ होता, आपण मेजरमेंट कसे घ्यायचे त्याचेच मेजरमेंट घेतलेले आहे बघा. आता आपण जे एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून टाकायचा आहे. या ठिकाणी आपली उंची आणि चेस्ट कट झालेली आहे बघा. आता इथं काय करायचं आहे बघा, 14 आणि 14.5 वर आहे. तर आपण जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं 14.5, एक लेअर कट करायचा, दोन्ही कट करायचं आणि खालचा पेपर मोकळा सोडायचा आहे, वरच्या ह्याच्यावर कट करायचा आहे. आता ही झालेली 14 इंच पुढची उंची आणि पुढची उंची 14.5 आणि मागची उंची 14. तर बघा, आता पेपर पलटी करायचा आहे. आता जी कट केलेली बाजू आहे ती खालच्याच बाजूला जाणार आहेत. आता इथं तुम्ही पेपर पण घेऊ शकतात, पण जर तुमच्याकडे पेपर नसेल तर घरात आपण कॅलेंडर संपलेलंच असतं तर कॅलेंडर पण यूज करू शकतो. बघा कशी घेतलेली आहे मागची हे बघा 14 14.5. ओके, त्यानंतर पुन्हा चेस्ट घेतली आहे, पेपर पलटी केला आहे. जी कट बाजू होती ती खालच्या बाजूला गेलेली आहे बघा. जी आपण मागची उंची पुढची उंची घेतो ती खालच्या बाजूला गेली आहे. आता इथं मी शोल्डर घेतलेला आहे बघा 2.5 आणि 5.5, तुम्हाला दाखवलंच आहे. तर आता आपण इथं पुढचा गळा आणि मागचा गळा पण घ्यायचा आहे बघा. 2.5 पुढचा गळा आणि आपल्याला इथं मोंडा घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं शोल्डर घेऊन झाल्यावरती आता पुढचा गळा घ्यायचा आहे. किती घेतला आहे पुढचा गळा? 5.5, म्हणजे 5 आहे, पण आपण अर्धा इंच मार्जिनसाठी टोटल 5.5 घ्यायचा आहे. आणि चौकोन करून घ्यायचं आहे. लगेच मोंढ्याचं पण 5.5 जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे. दोन्ही पण चौकोन करून घ्यायचे, एक पुढच्या गळ्याचा आणि मोंढ्याचा. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. नक्की ट्राय करा. ओके, आता हे बघा, आता मोंढा आणि पुढचा गळा झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथं आपण आपल्या आवडीनुसार आकार देऊ शकतो. इथं आपण गोल आकार द्यायचा आहे. ओके, त्यानंतर मोंढ्याला चौकोनपासून अर्धा इंचाच्या पासून पाऊण इंच अशा 2 खुणा करून घ्यायच्या आहे आणि 2 आकार देऊन घ्यायचे आहे. इथपर्यंत समजलं. त्यानंतर आता आपण मोंढ्याला 2-2 इंचाच्या मार्किंग करून आकार देऊन घेणार आहोत मोंढ्याला. बघा मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोनू फॅशन डिझायनर चॅनलला सपोर्ट करत चला, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ बनवायला पण थोडी इच्छा होते. ओके, त्यानंतर आता झालेला आहे आपला पुढचा गळा आणि मोंढा झालेला आहे.
त्यानंतर आता इथं आपण क्रॉस पट्टी घेतली आहे 3.5 आता हे बघा तुम्हाला दाखवते आहे. आपण उंची 14.5 आले, हे बघा पुढची उंची बरोबर 14.5 आहे. त्यानंतर आता आपण क्रॉस पट्टी घ्यायची आहे. क्रॉस पट्टी 3.5 आणि 3 याच्यावर घेतली आहे आणि आपण सरळ पट्टी देऊन घेतलेली आहे बघा. त्यानंतर आपली जी कटोरी आहे ती 7 इंचावर आपण घेणार आहोत बघा. कटोरी 7 इंचावर घ्यायची आहे आणि खून करून घ्यायची आहे बघा. 7 इंचावर झाल्यानंतर खून करून घ्यायची आहे आणि हे बघा मोंढ्यापासून आपल्याला 2.25 इंचावर खून करून घ्यायची आहे बघा. आता इथं 2.5 इंचावर घेतात, पण जो मापाला ब्लाऊज दिलेला आहे कस्टमरने तर तो 2.25 याच्यावर खून केलेला आहे आणि आपण इकडं पुढच्या गळ्याला तो आकार देऊन घेतलेला आहे बघा. कटोरीचा आकार तुम्ही कटोरी बघू शकतात, अशा प्रकारे तुम्ही आकार देऊ शकता. आता हे बघा, आता आपण मागचा गळा आहे तर आता इथं आपण शोल्डर 2.5 घेतलेला आहे म्हणून शोल्डर 2.5 घ्यायचा आहे. मागचा गळा 8 आहे, अर्धा इंच मार्जिनसाठी मिळवायचा आहे. टोटल 8.5 घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण मागचा गळा घ्यायचा आहे. आता मागचा गळा 8.5 घेतलेला आहे आणि बघा 2.5 याच्यावर खून केले आहे आणि चौकोन करून घेतला आहे बघा. किती सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त महिलांनी ह्या चॅनलला फॉलो करा. ज्यांना स्टिचिंगची गरज आहे त्यांनी तर बघा. आता इथे चौकोन झाल्यानंतर आपण गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी गोल शेप देणार आहे गोल गळा. तर आपण चौकोनपासून 1 इंचावर खून करायचे आहे आणि गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं चौकोनी दुसरा कोणता गळा टाकायचा असला तर टाकू शकता. त्यानंतर आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला इथपर्यंत पेपरवर पूर्ण मेजरमेंट केले आहे, समजले असेल. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. आता आपण काय कट करणार आहोत बघा. दोन्ही पेपर सोबत पकडायचे आहे आणि आपल्याला मोंडा आहे तो कट करायचा आहे. मोंड्याचा पहिला आकार कट करून घ्यायचा आहे. दोन्ही पेपर आपण सोबत घेतलेले आहेत. ओके, खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. दोन्ही पेपर आता आपण साईडला करून घ्यायचे बघा. त्यानंतर आपण इथं क्रॉस पट्टी, कटोरी, साईड पार्ट सगळे कट करून घ्यायचे आहेत. अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मैत्रिणी नक्की सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला. तुमचे एक लाईकने चॅनलला व्हिडिओ बनवायस प्रोत्साहन मिळते, त्यामुळे नक्की लाईक करत चला. आता हे बघा साईड पार्ट, पुढचा गळा सगळे कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मोंढ्याचा पहिला हे होता आकार तो पण कट करून घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता आपण कटोरी वाढवायची आहे आणि बाहीचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मेजरमेंट कसं घ्यायचं, कटिंग कशी करायची, बाही कटिंग कशी करायची, कटोरी कशी कट करायची एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळं तुम्ही चॅनलचं व्हिडिओ संपूर्ण बघत चला. पूर्ण अर्धवट नॉलेज घेत जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, तर तुम्हाला खरंच शिकायचे असेल तर तुम्ही आधी पेपर कटिंगची जास्त प्रॅक्टिस करा आणि नंतरच तुम्ही ब्लाऊज मेन फॅब्रिकवर कट करा. कारण एकदा कट झालेलं पुन्हा काहीच करता येत नाही, त्यामुळे तुम्ही आधी पेपर कटिंग शिका. आता हे बघा कटोरी आपण एका पेपरवर ठेवून घेतली आहे आणि कटोरीचा जसा शेप आहे तसा देऊन घ्यायचा आहे बघा. खूप सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. कटोरी वाढवायची अशा प्रकारे वाढवायची आहे बघा. आता कटोरीचा आकार आपण पूर्ण देऊन घेतलेला आहे. ओके, त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, दोन्ही बाजूने 1.5 इंच वाढवणार आहे. कटोरीच्या दोन्ही साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे बघा. ह्या बाजूला पण 1.5 इंच, तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता जर चेस्ट कमी असेल तर. पण आता आपण इथं 1.5 इंच घेतलेलं आहे बघा. हे कसं शिवण्यामध्ये जातं काही, त्यामुळं तुम्ही अशी नक्की कटोरी ट्राय करा. त्यानंतर बघा दोन्ही सरळ लाईन मारून घेतलेली आहे. त्यानंतर या दोन्हींचा मध्ये केलेला आहे. आता बघा 10 आहे तर 10चा 10.15 आहे तर 5.15 करायचा आहे. 10.5 आहे तर 5.15 करायचा आहे बघा. त्यानंतर त्या डॉटपासून 1.5 इंच खूण करायचे आहे आणि 2 रेषा मारून घेणे. ह्या पॉईंटपासून
पुन्हा त्या पॉइंट पासून अशा 2 लाईन मारून घ्यायच्या आहे. पुन्हा हे बघा, पुन्हा कटोरीच्या दिशेला पण एक रेष मारून घ्यायची आहे एकदम सरळ. तर बघा, आणि त्यानंतर आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. आणि कटोरी ब्लाऊज आधी आपण डॉट द्यायचे आहे, नंतर तुम्ही कटोरी जॉईन केली तरी चालते. तर बघा, अशा प्रकारे आपल्या कटोरीचं पूर्ण मेजरमेंट झालेलं आहे. त्यानंतर आपण कटोरी कट करून घ्यायचं आहे, जसा आकार आहे तसं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण बाही कटिंग बघणार. बाही कटिंगची पद्धत पण खूप सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, आता यामध्ये काय, आता दोन्ही पार्ट, हे पार्ट कट करून झाले. त्यानंतर आपण साईड पार्ट लावणार आहोत एकमेकाला. तर साईड पार्ट लावल्यानंतर एक्स्ट्रा भाग आपण कट करणार आहोत. तर बघा कसं साईड पार्ट लावायचा आहे, जेणेकरून आपण स्टिचिंगला घेतल्यावर आपली जी कटोरी खालीवर होत नाही. बघा, एकावर एक ठेवायचं आहे आणि तिथं मार्किंग करायची आहे आणि तिथं आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, खूप सिंपल आहे, तर नक्की ट्राय करा. बघा, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. ओके, अशा प्रकारे आपला हा पार्ट पण कट झालेला आहे. बघा, तर बघा किती छान, आणि कटोरी पण किती गोलाकार आलेले आहेत. अशा प्रकारे आपले एवढे पार्ट कट करून झालेले आहेत. आता आपण बाही कट करणार आहोत. आता इथं बघा, डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता आपली बाहीची लांबी आहे ती आपण 9 इंच टाकलेली आहे. बघा, 9 इंच, 8 इंच, म्हणजे 9 इंच टाकायचे, जेवढा मोंडा आहे तेवढा. त्यानंतर आपण उंची घ्यायची आहे. तर उंची 8 आहे, त्यात अर्धा इंच ॲड करायचा. 8.5 घ्यायची, म्हणजे 6 इंच बाही आहे, तर 2 इंच ॲड केले आहे. आता आपल्याला हा साधा ब्लाऊज शिवायचा आहे, म्हणून त्यात 2.5 इंच, त्यातून पुन्हा 2.5 इंच वजा केलेले आहे. तर बघा, बाही जेवढी बाही त्याच्यात 2.5 इंच ॲड केली आहे बाही लांबी, त्यातून परत इकडे 2.5 इंच वजा केले आहे. सरळ लाईन मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण बघा, बाहीचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही नक्की बघा. आणि खूप सिंपल पद्धत आहे. आता ही ह्या बाईला हात शिलाई घालायची, म्हणून आपण इथं 2.5 इंच ॲड केलेला आहे, म्हणजे बाईच्या लांबीमध्ये. ओके, त्यानंतर 2 इंच खूण करायचे आहे, 2 इंच मध्य करायचं आहे, मध्य खूण करायचे आहे. आणि त्यानंतर 1.5 इंचावरती खूण करून आता आपण शेप देऊन घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा बाई कट करून घ्यायची आहे. बघा, शेप देऊन घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून, एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा, बाहीची. त्यानंतर आता इथं दंड घेर आलेला आहे, त्यानंतर 2 इंच पण राहू द्या, असू द्या. त्यानंतर आपल्याला 1 इंच कट करून घ्यायचा आहे आणि जसा बाईचा आकार तसं लगेच कट करून घ्यायचा आहे. तर बाईची तुम्हाला पद्धत काही समजलं नसतं तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला, तर यानंतर आपण बाहीचा एक लेयर होता तो पण कट करायचा आहे. एक फुगीर भाग आणि खोलगट भाग, अशी आपली पूर्ण बाही रेडी झालेली आहे. बघा, बाई म्हणजे पेपर कटिंग पूर्ण रेडी झालेली आहे. आता आपण तुम्ही असंच कटिंग झाल्यानंतर पेपरवर ठेवून कटिंग केलं तर खूप छान ब्लाऊज बसतो. आणि नक्की ट्राय करा. काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा. अशा प्रकारे आपले पूर्ण पार्ट कट करून झालेले आहेत. तर नक्की लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन.